सध्या आपल्या सोबत नागपूरवरून जे उमेदवार असणार आहेत ते सुद्धा जोडले गेलेले आहेत। विकास ठाकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकासजी, स्वागत आपलं TV9 मराठीमध्ये। तर आपण बघतोय ही नावं आता समोर आलेली आहे। नागपूरमधून विकास ठाकरे यांना तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी मिळालेली आहे। काँग्रेसची ही विदर्भातली महत्त्वाची नावं जी आहेत ती समोर आलेली आहे आणि आपण बघतोय ही टक्कर असणार आहे, काटेकी टक्कर असणार आहे। काही ठिकाणी आपण बघतोय की भाजपचे उमेदवार जे आहेत ते विद्यमान खासदार सुद्धा काही ठिकाणी समोर असणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, आपण बघतोय विदर्भातली ही महत्त्वाची नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत आणि काँग्रेसनं इथे आपण बघतोय की महत्त्वाची नावं दिलेली आहेत जेणेयोगे एक तगडा उमेदवार देता येईल। अगदी बरोबर आहे प्रज्ञा। खरं तर ही पहिला टप्पा जो आहे त्या पहिल्या टप्प्यासाठी ही 4 नावं आज जाहीर करण्यात आली आहेत असं म्हणता येईल। म्हणजे काँग्रेसकडून जी आज देशभरातली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यातलीच नावं आहेत। सगळ्यात महत्त्वाचं सांगावं लागेल, या पहिल्या टप्प्यामध्ये चंद्रपूर असताना देखील चंद्रपूरच्या जागेचा अजूनही वाद कायम आहे असं म्हणता येईल, कारण चंद्रपूरबाबतचा उमेदवार अजूनही काँग्रेसकडून घोषित करण्यात आलेला नाही। दुसरं महत्त्वाचं, नाना पटोले यांचं नाव ऐनवेळीला रद्द करण्यात आलेलं आहे अशी देखील आपल्याला माहिती मिळते, कारण भंडारा गोंदियामधून नाना पटोले हे निवडणूक लढवणार अशी खरं तर माहिती सूत्रांकडून काही दिवसांपूर्वी आपल्याला मिळाली होती। सीईसीच्या बैठकीमध्ये देखील त्यावर शिक्कामोर्तब खरं तर झालेलं होतं। त्यामुळे विजय वडेट्टीवार चंद्रपूरमधून आणि भंडारा गोंदियामधून नाना पटोले हे उमेदवार असतील असं सांगितलं जात होतं। मात्र ऐन वेळेला नाना पटोले यांचं नाव नाही आहे। महत्त्वाचं हेच आहे, गडकरींच्या विरोधात आता नागपूरमध्ये विकास ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळं तिथं देखील एक मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। भाजपच्या विरोधात काँग्रेस। आता पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे 19 तारखेला त्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मात्र आता फॉर्म भरायची जी मुदत आहे ती येत्या बुधवारपर्यंतच असणार आहे। सुट्ट्यांमुळे खरं तर फक्त 2च दिवस मिळालेले आहेत, मंगळवार आणि बुधवार, त्यामुळे काँग्रेसची यादी महत्त्वपूर्ण म्हणता येईल। प्रज्ञा, अगदी सगळ्यात